Hello everyone, welcome to my channel Learn English मराठीतून. In one of our grammar tricks videos, we have learned to identify present perfect tense. आपल्या ग्रामर ट्रिक्स मधील एका व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ ओळखायला शिकलो आहोत. We have also learned passive voice in the simple present tense and present continuous tense. आपण साध्या वर्तमान काळात आणि चालू वर्तमान काळात पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोगाचा वापर सुद्धा शिकलो आहोत. बिफोर लर्निंग पॅसिव्ह व्हॉइस इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स, लेट्स फर्स्ट लर्न ऍक्टिव्ह व्हॉइस इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पॅसिव्ह व्हॉइस शिकण्याआधी आपण ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग शिकूया. So today we will learn in detail how to form affirmative, negative and interrogative sentences in the present perfect tense. तर आज आपण सविस्तररित्या प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळात अफर्मेटिव्ह सकारात्मक, निगेटिव्ह नकारात्मक आणि इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बनवायला शिकूया. So, when do we use the present perfect tense? आपण पूर्ण वर्तमान काळ कधी वापरतो? 1. Unspecified point in the past. म्हणजे भूतकाळातील अस्पष्ट किंवा अचूक सांगता येणार नाही अशा वेळी घडलेल्या घटनांबद्दल बोलताना. म्हणजे भूतकाळात घटना घडून गेली आहे, कधी ते महत्वाचं नाही. फॉर एक्झाम्पल, I have been to Spain 3 times. मी स्पेनला 3 वेळा जाऊन आलो आहे किंवा मी स्पेनला 3 वेळा जाऊन आले आहे. At some unspecified time in the past, I went to Spain. म्हणजे भूतकाळात कधीतरी मी स्पेनला गेले होते किंवा गेलो होतो, पण कधी गेले ते महत्वाचं नाहीये. कम्पेअर विथ दी सिम्पल पास्ट. आता ह्याची तुलना आपण साध्या भूतकाळाशी करूया. I went to Spain 3 times in 2005. मी 2005 मध्ये स्पेनला 3 वेळा गेलो किंवा 3 वेळा गेले. Here it is specified time in the past, the year 2005. म्हणजे इथे आपल्याला भूतकाळातली वेळ अचूक लक्षात आहे, ते म्हणजे वर्ष 2005. सो इथे सुद्धा भूतकाळात घटना घडून गेलेली आहे आणि वेळ महत्वाची आहे. म्हणजे भूतकाळासाठी आपण सिंपल पास्ट किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. फरक एवढाच की वेळ महत्वाची असेल तर सिंपल पास्ट वापरायचा, नाहीतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचा. राहील लक्षात? 2. An action that occurred in the past but has a result in the present, that is now. म्हणजे पुन्हा आपण आता दुसरं हे बघायचंय की आपण आणि कुठल्या वेळी प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. तर एखादी घटना किंवा कृती जी भूतकाळात घडली पण त्याचा परिणाम वर्तमानात म्हणजे आत्ता दिसत आहे. फॉर एक्झाम्पल, वी कांट फाइंड आवर लगेज. हॅव यू सीन इट? आम्हाला आमचं सामान सापडत नाहीये. तुम्ही किंवा तू ते पाहिलंयस का? The luggage was lost in the past. Do you know where it is now? काही दिवसांपूर्वी किंवा तासांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी सामान हरवलंय आणि आता आपण त्याची चौकशी करतो. सो तुला किंवा तुम्हाला माहित आहे का ते कुठे ते? थर्ड यूज, टॉकिंग अबाउट जनरल एक्सपिरियन्सेस, दॅट इज एव्हर ऑर नेव्हर. म्हणजे सर्वसाधारण अनुभवांबद्दल बोलताना एव्हर म्हणजे कधीतरी आणि किंवा एकदा तरी आणि नेव्हर म्हणजे कधीच नाही. त्यावेळी सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. उदाहरण बघूया. इट युजली रिफर्स टू अन इव्हेंट हॅपनिंग ॲट सम मोमेंट इन युअर लाईफ. त्याचा संदर्भ तुमच्या जीवनात एकदा तरी घडलेल्या घटनेशी असतो. हॅज शी एव्हर ट्राईड नॉनव्हेज बिफोर? ब्रॅकेटमध्ये इन हर लाईफ म्हणजे तिने एकदा तरी मांसाहार केला आहे का, म्हणजे तिच्या आयुष्यात कधीतरी तिने मांसाहार केलाय का.
आय हॅव नेव्हर इटन नॉनव्हेज बिफोर इन माय लाईफ. म्हणजे मी मांसाहार कधीच केलेला नाही. माझ्या पूर्ण आयुष्यात मी मांसाहार कधीच केलेला नाही. फोर्थ यूज, इव्हेंट्स दॅट रिसेंटली अकर्ड, दॅट इज जस्ट. नुकत्याच घडलेल्या घटना म्हणजे अगदी आत्ताच घडली आहे. डू यू वॉन्ट टू गो टू अ रेस्टॉरंट विथ मी? तुला माझ्याबरोबर उपाहारगृहात जायचं आहे का? नो थँक्स, आय हॅव जस्ट इटन. म्हणजे मी आत्ताच जेवलो आहे किंवा जेवले आहे. आय रिसेंटली एट लंच. मी नुकतेच जेवले आहे. फिफ्थ यूज, इव्हेंट्स दॅट हॅव नॉट अकर्ड अप टू नाव, दॅट इज येट. घटना ज्या आतापर्यंत घडलेल्या नाहीत म्हणजे अजून ती घटना घडलेली नाही. आर कार्लोस अँड रॉड्रिगो हिअर? नो, दे हॅवंट अराइव्ड येट. दॅट इज दे आर स्टील नॉट हिअर नाव. कार्लोस आणि रोड्रिगो इथे आहेत का? नाही, ते अजून आलेले नाहीत म्हणजे ते आत्ता इथे नाहीयेत. सिक्स्थ यूज, इव्हेंट्स दॅट अकर्ड बिफोर यू एक्सपेक्टेड, दॅट इज ऑलरेडी. तुमच्या अपेक्षा आधी घडलेल्या घटना म्हणजे आधीच घडल्या घटना. तुम्ही अपेक्षा केली त्याच्या आधीच काहीतरी घडून गेलं. आय हॅव ऑलरेडी ग्रॅज्युएटेड फ्रॉम युनिव्हर्सिटी. आय एक्सपेक्टेड टू ग्रॅज्युएट ॲट अ लेटर डेट. म्हणजे मी युनिव्हर्सिटीमधून आधीच पदवीधर झाले किंवा झालो. म्हणजे माझा समज होता की मी काही दिवसांनी पदवीधर होईन. कधी कधी आपला रिझल्ट आधीच लागतो. सो आपल्याला वाटतं की आपला रिझल्ट नंतर लागणार आहे. सो आय एक्सपेक्टेड इट टू बी लेटर, पण आधीच झालं. सेव्हन्थ यूज, इव्हेंट्स दॅट बिगॅन इन दी पास्ट अँड हॅवंट चेंज्ड, दॅट इज यूज ऑफ फॉर अँड सिन्स. म्हणजे भूतकाळात सुरू झालेल्या घटना ज्या बदललेल्या नाहीत. फॉर म्हणजे साठी आणि सिन्स म्हणजे पासून. लेट्स सी द एक्झाम्पल्स. माईक हॅज वर्कड ॲट वुडवर्ड फॉर 3 years. म्हणजे माईक वुडवर्डमध्ये 3 वर्ष काम करतो आहे. माईक स्टार्टेड वर्किंग ॲट वुडवर्ड 3 years ago and he still works there now. म्हणजे माईकने वुडवर्डमध्ये 3 वर्षापूर्वी काम करायला सुरुवात केली आणि अजूनही तो तिथेच आहे. जुली हॅज वर्कड ॲट वुडवर्ड सिन्स सप्टेंबर लास्ट इयर. गेल्या सप्टेंबरपासून जुली वुडवर्डमध्ये काम करते आहे. जुली बिगॅन वर्किंग ॲट वुडवर्ड इन सप्टेंबर ऑफ लास्ट इयर अँड दॅट हॅझंट चेंज्ड. शी स्टील वर्क्स हिअर नाव. म्हणजे जुलीने वुडवर्डमध्ये गेल्या सप्टेंबरमध्ये काम करायला सुरुवात केली आणि ती अजूनही तिथेच काम करत आहे. तुमच्या लक्षात येईल की आपण फॉर आणि सिन्सचा वापर कसा केलाय. तर सिन्स हा शब्द जर वापरला तर कुठल्या तरी गोष्टीपासून म्हणजे कुठल्या तरी दिवसापासून, महिन्यापासून, वर्षापासून जेव्हा आपल्याला माहिती असतं तेव्हा आपण सिन्स वापरायचं. आणि फॉर म्हणजे एखाद्या काळासाठी म्हणजे फॉर सम पिरियड म्हणजे 3 वर्ष. सो इथे आपण फॉर वापरलं आणि सप्टेंबर पासून म्हटलं म्हणून आपण सिन्स वापरलं. सो हा आपण लक्षात ठेवायचा फरक. नाव लेट्स अंडरस्टँड दी स्ट्रक्चर ऑफ अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह क्वेश्चन्स इन दी प्रेझेंट परफेक्ट टेन्स. चला तर आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सकारात्मक वाक्य, नकारात्मक वाक्य, सकारात्मक प्रश्न आणि नकारात्मक प्रश्न त्यांच्या संक्षिप्त रूपासहित समजून घेऊया. सो फर्स्ट विल लुक ॲट अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. सकारात्मक वाक्य कशी बनवायची ती बघूया. सो स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल. म्हणजे कर्ता अधिक हॅव किंवा हॅज हे हेल्पिंग वर्ब आणि क्रियापदाचं तिसरं रूप. सो लेट्स लुक ॲट सम एक्झाम्पल्स. सब्जेक्ट आय, त्याच्याबरोबर हेल्पिंग वर्ब हॅव, पास्ट पार्टिसिपल स्टडीड आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्स फॉर दी एक्झाम. सो द सेंटेन्स इज आय हॅव स्टडीड फॉर दी एक्झाम.
आणि कॉन्ट्रॅक्शन लिहितात तेव्हा काय करायचं, आय हॅव म्हणजे आय स्पेस HAVE त्याच्याऐवजी आय अपॉस्ट्रॉफी VE आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन आय हॅव. सो आय हॅव स्टडीड फॉर दी एक्झाम. मी परीक्षेसाठी अभ्यास केला आहे. सब्जेक्ट यू, हेल्पिंग वर्ब हॅव, पास्ट पार्टिसिपल बॉट, रेस्ट ऑफ द सेंटेन्स अ न्यू कम्प्युटर. You have bought a new computer. Contraction you YOU apostrophe VE you've bought a new computer. So either you say you have bought a new computer or you say you've bought a new computer. तू नवीन कम्प्युटर विकत घेतला आहेस. Subject he, helping verb has, past participle eaten, rest of the sentence my chocolate. He has eaten my chocolate. Contraction he space HAS त्याच्याऐवजी कॉन्ट्रॅक्शन लिहायचं he HE apostrophe S आणि म्हणायचं his. He has eaten my chocolate किंवा he's eaten my chocolate. त्याने माझं चॉकलेट खाल्लं आहे. सब्जेक्ट शी, अगेन हेल्पिंग वर्ब हॅज. ही शी साठी हॅज लावायचंय. सो हेल्पिंग वर्ब हॅज, पास्ट पार्टिसिपल रिटन, रेस्ट ऑफ द सेंटेन्स अँड ईमेल. शी हॅज रिटन अँड ईमेल. मगासारखंच कॉन्ट्रॅक्शन ही अपॉस्ट्रॉफी एस होतं तसं शी अपॉस्ट्रॉफी एस she's written an email. तिने ईमेल लिहिलं आहे. सब्जेक्ट इट, हेल्पिंग वर्ब हॅज, पास्ट पार्टिसिपल बीन, रेस्ट ऑफ द सेंटेन्स कोल्ड दिस मंथ. इट हॅज बीन कोल्ड दिस मंथ. अगेन कॉन्ट्रॅक्शन IT apostrophe S. It's been cold this month. हा महिनाभर थंडी आहे. सब्जेक्ट वी, हेल्पिंग वर्ब हॅव, पास्ट पार्टिसिपल वन, रेस्ट ऑफ द सेंटेन्स द चॅम्पियनशिप. वी हॅव वन द चॅम्पियनशिप. कॉन्ट्रॅक्शन वी apostrophe VE we've. So either you say we have won the championship or we've won the championship. आम्ही स्पर्धा जिंकली आहे. अगेन सब्जेक्ट यू म्हणजे प्लुरल. हेल्पिंग वर्ब हॅव, पास्ट पार्टिसिपल ट्राइड TRIED, रेस्ट ऑफ द सेंटेन्स टू लर्न अ लॉट. यू हॅव ट्राइड टू लर्न अ लॉट. आणि मगाशी यू पाहिलं तसंच इथे सुद्धा कॉन्ट्रॅक्शन YOU apostrophe VE you've tried to learn a lot. तुम्ही खूप शिकायचा प्रयत्न केला आहे. सब्जेक्ट दे, हेल्पिंग वर्ब हॅव, पास्ट पार्टिसिपल forgotten, रेस्ट ऑफ द सेंटेन्स my birthday. So the sentence is they have forgotten my birthday. Contraction they, THEY apostrophe VE, they've. So we can say they've forgotten my birthday. ते माझा वाढदिवस विसरले आहेत. सो एकदा कॉन्ट्रॅक्शन लक्षात घ्या. आय हॅव, आयव्ह. यू हॅव, you've. He has his. She has she's. It has its. We have we've. You have you've. They have they've. So the contracted form of the perfect tense is quite common. We use contractions a lot when we are speaking in perfect tense. सो परफेक्ट टेन्स मध्ये संक्षिप्त रूप बऱ्याच प्रमाणात प्रचलित आहे. आपण ते बोलताना वापरतो. नाउ लेट्स लुक ॲट निगेटिव्ह सेंटेन्सेस. नकारात्मक वाक्य. द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द परफेक्ट टेन्स इन निगेटिव्ह फॉर्म इज हॅव नॉट बिकम्स हॅवंट, हॅज नॉट बिकम
becomes hasn't. So HAVE space NOT त्याच्याऐवजी आपण HAVEN''T आणि has not HAS स्पेस NOT च्या ऐवजी आपण HASN''T असं लिहू शकतो. सो आपलं विस्तारित किंवा पूर्ण रूप आपण हॅव नॉट आणि संक्षिप्त रूप हॅवंट. तसंच हॅज नॉटचं संक्षिप्त रूप हॅझंट. स्ट्रक्चर रचना. अनकॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. सब्जेक्ट प्लस हॅव नॉट किंवा हॅज नॉट प्लस पास्ट पार्टिसिपल. म्हणजे रचना विस्तारित रूपात आणि संक्षिप्त रूपात आपण बघतोय. सो विस्तारित रूपात म्हणजे पूर्ण रूपात कर्ता अधिक हॅव नॉट किंवा हॅज नॉट आणि क्रियापदाचं तिसरं रूप. इन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म सब्जेक्ट प्लस हॅवंट और हॅझंट प्लस पास्ट पार्टिसिपल. संक्षिप्त रूपामध्ये कर्ता अधिक हॅवंट किंवा हॅझंट आणि क्रियापदाचं तिसरं रूप. सो आतापर्यंत आपण पाहिलं आय, यू, वी, दे ह्यासाठी आपण हॅवचा वापर केला आणि ही, शी, इट साठी हॅजचा वापर केला. तर आता निगेटिव्ह मध्ये सुद्धा आपण सेम वापरणार. सब्जेक्ट आय, हेल्पिंग वर्ब हॅव नॉट, पास्ट पार्टिसिपल स्टडीड, रेस्ट ऑफ द सेंटेन्स फॉर द एक्झाम. आय हॅव नॉट स्टडीड फॉर द एक्झाम. मी परीक्षेसाठी अभ्यास केलेला नाही. कॉन्ट्रॅक्शन होईल आय हॅवंट स्टडीड फॉर द एक्झाम. Subject you, again helping verb have not, past participle bought, rest of the sentence a new computer. You have not bought a new computer. तू नवीन कम्प्युटर विकत घेतलेला नाही. Contraction, you haven't bought a new computer. Subject he, helping verb, correct, has and not. So he has not, past participle eaten, rest of the sentence my chocolate. He has not eaten my chocolate. किंवा contraction he hasn't eaten my chocolate. त्यानं माझं चॉकलेट खाल्लेलं नाही. Subject she, helping verb has not, past participle written, rest of the sentence an email. She has not written an email. Contraction, she hasn't written an email. तिने ईमेल लिहिलेला नाही. Subject it, helping verb has not, past participle been, rest of the sentence cold this month. It has not been cold this month. Contraction, it hasn't been cold this month. हा महिनाभर थंडी नाहीये. Subject we, helping verb have not, past participle won, rest of the sentence the championship. We have not won the championship. Contraction, we haven't won the championship. आम्ही स्पर्धा जिंकलेली नाही. Subject you, helping verb have not, past participle tried, rest of the sentence to learn a lot. You have not tried to learn a lot. Contraction, you haven't tried to learn a lot. तुम्ही खूप शिकायचा प्रयत्न केलेला नाही. Subject they, helping verb have not, past participle forgotten, rest of the sentence my birthday. They have not forgotten my birthday. Contraction, they haven't forgotten my birthday. ते माझा वाढदिवस विसरलेले नाहीत. सो आतापर्यंत आपण जे सकारात्मक आणि नकारात्मक शिकलो ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण प्रश्न बघूया. पॉझिटिव्ह क्वेश्चन, have or has plus subject plus past participle. सकारात्मक प्रश्न बनवताना आपण have किंवा has अधिक कर्ता अधिक क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. सो
पुन्हा तेच आय यू वी दे ह्याच्याबरोबर हॅव येणार आणि ही शीटसाठी हॅज येणार. सो हॅव, सब्जेक्ट आय, पास्ट पार्टिसिपल बीन, रेस्ट ऑफ द सेंटेन्स चोजन फॉर द टीम. हॅव आय बीन चोजन फॉर द टीम? माझी संघामध्ये निवड झाली आहे का? इथे पॉझिटिव्ह प्रश्नामध्ये आपण कॉन्ट्रॅक्शन वापरत नाही. सेकंड आहे सब्जेक्ट यू, पुन्हा आपण हेल्पिंग वर्ब वापरणार हॅव. सो हॅव यू बॉट अ न्यू कार? तू नवी गाडी विकत घेतली आहेस का? सो बॉट हे पास्ट पार्टिसिपल आपण वापरलं. सब्जेक्ट ही साठी आपण सुरुवात करणार हॅजनी. हॅज ही इटन माय सँडविच? त्याने माझं सँडविच खाल्लं का? सो इथे सुद्धा इटन हे पास्ट पार्टिसिपल आणि माय सँडविच हे रेस्ट ऑफ द सेंटेन्स आहे. हॅज शी रिटन दी लेटर? तिनं ते पत्र लिहिलं का? इथे रिटन हे पास्ट पार्टिसिपल आणि द लेटर हे रेस्ट ऑफ द सेंटेन्स. हॅज इट स्टार्टेड ऑन टाइम? ते वेळेवर सुरू झालं का? हॅव वी वन अ ट्रॉफी? आपण चषक जिंकलं का? हॅव यू केप्ट माय सिक्रेट? तू माझं गुपित तुझ्या जवळच ठेवलं आहेस ना? हॅव दे ड्रिव्हन देअर? ते तिकडे गाडीने गेले का? तुमच्या लक्षात आलं का? चालू वर्तमान काळाप्रमाणे सकारात्मक वाक्यातील पहिल्या दोन शब्दांची अदलाबदल केली की प्रश्न बनतो. जसं आय हॅव बदलून हॅव आय बनलं, हो की नाही? सो नेहमी प्रश्न बनवताना फक्त आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये डू, डज किंवा डीडचा वापर करावा लागतो प्रश्नाची सुरुवात करताना. आणि बाकी सगळ्यासाठी आपल्याला फक्त पहिल्या आणि दुसऱ्या शब्दाची अदलाबदल करायची असते. तुम्ही ह्याच्या पुढे नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमच्या वाचनात काही आलं की तुमच्या लक्षात येईल. नाउ लेट्स लुक ॲट निगेटिव्ह क्वेश्चन. नकारात्मक प्रश्न बघूया. Like in present continuous tense, contracted and uncontracted negative questions in present perfect tense also have different word order. आपण चालू वर्तमान काळात पाहिल्याप्रमाणे पूर्ण वर्तमान काळात सुद्धा नकारात्मक प्रश्नांची रचना संक्षिप्त आणि पूर्ण रूपात म्हणजे विस्तारित रूपात वेगवेगळी आहे. Uncontracted negative questions are usually used in a formal style. अनकॉन्ट्रॅक्टेड निगेटिव्ह क्वेश्चन्स म्हणजे पूर्ण रूपातील प्रश्न औपचारिक लिखाणात जास्त करून वापरले जातात. सो लेट्स लुक ॲट फर्स्ट अनकॉन्ट्रॅक्टेड निगेटिव्ह क्वेश्चन्स. हॅव ऑर हॅज प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस पास्ट पार्टिसिपल. म्हणजे पूर्ण रूपातील नकारात्मक प्रश्न बनवताना आधी सकारात्मक सारखंच हॅव किंवा हॅजचा वापर होतो, मग करता येतो, नंतर नॉट येतो आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप येतो. सो कॉन्ट्रॅक्टेड निगेटिव्ह क्वेश्चन्स हॅवंट ऑर हॅझंट प्लस सब्जेक्ट प्लस पास्ट पार्टिसिपल. आणि संक्षिप्त रूपातील नकारात्मक प्रश्नामध्ये हॅवंट किंवा हॅझंट आधी येतं, मग करता येतो आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप येतं. तर इथे पुन्हा नॉट वापरायची गरज नाही कारण आपण हॅवंट आणि हॅझंट ह्याच्यामध्येच नॉटचा वापर केलेला आहे. सो आपण दोन्ही प्रकारचे प्रश्न बनवूया. हॅव आय नॉट स्टडीड फॉर दी एक्झाम? किंवा कॉन्ट्रॅक्शन हॅवंट आय स्टडीड फॉर दी एक्झाम? सो पहिला प्रश्न होता हॅव आय नॉट, त्याच्याऐवजी कॉन्ट्रॅक्शन झालं हॅवंट. मी परीक्षेसाठी अभ्यास केलेला नाही का? हॅव यू नॉट बॉट अ न्यू कम्प्युटर? आता तुम्ही प्रयत्न करा कॉन्ट्रॅक्शन कसं होईल. हॅवंट यू बॉट अ न्यू कम्प्युटर? तू नवीन कम्प्युटर विकत घेतलेला नाहीस का? हॅज ही नॉट इटन माय चॉकलेट? कॉन्ट्रॅक्शन हॅझंट ही इटन माय चॉकलेट? त्यानं माझं चॉकलेट खाल्लेलं नाही का? हॅज शी नॉट रिटन अन ईमेल? किंवा हॅझंट शी रिटन अन ईमेल? तिने ईमेल लिहिलेलं नाही का?
Has it not been cold this month? Contraction. Hasn't it been cold this month? ह्या महिनाभर थंडी नाहीये का? Have we not won the championship? Contraction काय होईल? Haven't we won the championship? आपण स्पर्धा जिंकलेली नाही का? Have you not tried to learn a lot? Contraction. Haven't you tried to learn a lot? तुम्ही खूप शिकायचा प्रयत्न केलेला नाही का? Have they not forgotten my birthday? Contraction काय होईल? Haven't they forgotten my birthday? ते माझा वाढदिवस विसरलेले नाहीत का? वर पाहिल्याप्रमाणेच नकारात्मक वाक्यातील पहिल्या 2 शब्दांची अदलाबदल केली की प्रश्न बनतात. जसं विस्तारित रूपात आय हॅव नॉट बदलून हॅव आय नॉट झालं आणि संक्षिप्त रूपामध्ये आय हॅवंट बदलून हॅवंट आय बनलं. सो हे सगळं नीट लक्षात ठेवा आणि पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. ग्रामर खूप सोपं आहे. डोंट वरी. होप दिस इज much easy to learn now. Thanks for listening. Please continue practicing. Bye for now. Happy learning.